आपण या मुद्द्यावर सगळ्यांची चर्चा करूया आणि मग चहा घ्या ग्रामसेवक साहेब, चहा घ्या. वहिनी साहेब, एक नंबर काम करताय बघा तुम्ही. अहो, एका माणसाची अडचण म्हणजे समजा गावाची अडचण, असं आजवर कुणी समजलंच नाही बघा. हो, एका माणसाने तर अख्खं गाव बनलंय. अहो तेच तर. अहो रमेश दादा दर पावसाळ्यात अडचण घेऊन यायची, पण तोडगा निघाला का नाही. मुळात या गोष्टीवर एकमतच व्हायचं नाही. या साहेब, या साहेब, वहिनी हा, हे बघ आणलं याने. नमस्कार. सचिन भाऊजी, काल कुठे होता तुम्ही? हे काल घरची काम हो, आता संसार म्हणलं बोंब असणारच की. अरे मग वहिनीच काय संसार नाही असं म्हणायचं आहे का तुला? अरे तसं नाही रे उद्या. अरे वहिनींचा नवरा एक नंबर समजूतदार आहे. माझी बायको तशी नाही रे, रुसून बसली की भांडायला लागते बघ. आता मग तिचा रुसवा काढायचा म्हटल्यावर जरा घरात थांबायला पाहिजे का नको सांग बघू. तिच्या पुढे काही चालत नाही रे, मनात असताना जावं लागते बघ. भाऊजी, पण यापुढे मनात नसताना नाही, मनापासून त्यांना समजवायला जा, म्हणजे बरं असतं. बरं, यांना सांगितली आपली अडचण? हो हो, सांगितलं. हो मॅडम, हे काम तसं थोडंसं मोठं आहे. आता सगळं पाणी अडवायचं म्हणजे मोठा भराव टाकून भिंत बांधावी लागेल. यासाठी साधारण एक 7 लाखाचा खर्च होईल मॅडम. 7 लाख? आता 7 लाख म्हटल्यावर आपल्याला आधी कामाचा प्रस्ताव तयार करून बजेट मंजूर करून घ्यावं लागणार. म्हणजे कसं आहे, खंड काढायला आपल्याला अडचण येणार नाही. पण द्यायला किती वेळ लागेल? निदान 3-4 महिने तरी जाणारच की. आणि तुम्हाला किती वेळ लागेल बांधायला? फास्टात काम केलं तर 1 ते 1.5 महिना. म्हणजे एकूण 4.5 महिने वहिनी. मग पाऊस सुरू झाला तर काम मध्येच बंद करायला लागणार. पावसाळा सुरू होणार की आता 1च महिना राहिलाय. मग काय उपयोग? आता मंजूर करून घेऊ, म्हणजे पुढच्या पावसाळ्यात काम चालू होईल की. नाही, पण या पावसाळ्यात त्यांचं नुकसान होईल त्याचं काय? सरकारी काम म्हणल्यावर वेळ हा होणार. नाही, असं नाही चालणार. आपल्याला काही ना काहीतरी मार्ग काढायलाच लागेल. आपण मिळून काढूयात मार्ग. सूरज, आम्हाला नाही जाऊ वाटतंय डॉक्टरकडं. तिकडचा वास नाही सहन होत आम्हाला. पण जायला तर पाहिजेच की. हा चल, आवर लवकर लवकर जाऊया आणि लवकर परत येऊया. मला आणि अवद्याला येऊन हिशोबाचं बघायचं सगळं. कसं चाललाय बिझनेस तुझा? एक नंबर चाललाय बघ. आता सगळं एकदम मस्त मस्त होणार आहे. आपल्या बाळाच्या पायगुणाने तर सगळं लई भारी होणार आहे. आता लक्ष्मी येणार आहे आपल्या घरात. ताईसाब, छत्री, पाण्याची बाटली समधी तयारी केली. कधी निघायचं ते सांगा. लवकरच निघायचंय. नाही, आम्हाला नाही येऊ वाटत आहे डॉक्टरकडे. आम्ही नाही येणार बाई. तुझं एक बारक्या पोराच्या वर असते बघ, घाबरायचं काय त्याच्यात. बघ तुला सांगतो, राणादाचं बी लहानपणी असंच होतं. म्हणजे राणादा कधी आजारी पडायचं नाही म्हणा, पण काहीतरी सर्दी पडसाचं काहीतरी व्हायचंच की. तसं झाल्यावर डॉक्टरने दिलेलं कडू औषध खाताना त्याचं तोंड बघण्यासारखं होतं बघ. खायचंच नाही औषध. शेवटी आई असं गुळामध्ये औषध मिसळायचे आणि खायला द्यायची त्याला. होय काय? वय आवर आता लवकर. उठ उठ उठ, चल. बरोबर सूरज, आम्ही येतो दवाखान्यात, पण त्याच्यानंतर आपण पन्हाळा नाहीतर मग रंकाळा इकडं कुठतर फिरायला जायचं. आणि त्याच्यानंतर लई दिवस झाला आम्ही पिक्चर बी बघितला नाही, तर पिक्चरला बी जायचं. हा चालतंय. आजचा एक दिवस बघ की जरा तुझं काम पुढे ढकलता येतंय का? ठीक आहे ठीक आहे, तू म्हणशील तसं. आता आवर पट्टा दिवशी. चल चल चल. हा वहिनी बोला. हा भाऊजी, एक अडचण आहे. तुम्ही याल का? कसली हो? गावचा प्रश्न आहे. तुम्ही आलात की मी तुम्हाला सांगते सगळं, पण अर्जंट याल का? अर्जंट? ठीक आहे, येतो मग मी. हा हा. काय झालं? ते
दवाखान्याला उद्या जाऊया आपण. का? ते गावात काहीतरी मॅटर झालाय, वहिनींचा फोन आलता. मग त्यांचं त्या बघतील की उगत दवाखाना कशाला पुढे ढकलायचा, काय झालं म्हणजे? अगं म्हणजे गावात बी काहीतरी अर्जंटच झालंय ग, काहीतरी मॅटर. मी तिकडे जाऊन येतो की. आपण उद्या जाऊया दवाखान्यात, एवढं काय. असं कसं? नाहीतर एक काम करा, तुम्ही दोघी जाऊन या हा, आणि मला फोन करा काय असेल तर. सूरज, आलो लगेच आलो मी. सूरज, सूरज. काय साहेब, मला वाटलं सन्नीदा तुमच्या ऐकण्यात आलं. तर कसलं काय? त्या मास्तनीचा फोन आला आणि गेलं तिकडच. जाऊ दे ग, तसं बी असल्या माणसांची गरजच नाही आम्हाला. मास्तरीनं आमच्या नवऱ्याला कामाला लावायला काय? आता या ठोकळ्याला आम्ही वज्जाचं गाढव कसं बनवतो ते बघ तू. काय साहेबराव, पाणी टाकल्यावर कसं वाटतंय? गारगार वाटते ना व साहेबराव? अजून 1 महिनाभर कडकाड बघ. एकदा का पावसाळा सुरू झाला मग काय टेन्शनच नाही, काय फिकिरच करायची नाही. आणि हा, आता आंघोळ झाली, मस्त पैकी आराम कर. ऊन लय वाढलंय रे, उन्हातानाचं काम करत फिरायचं नसते. अंजली बाईसने बी सांगितलंय मी, पण ते ऐकणार आहेत काय? त्यांना समजायला जास्त कामं महत्वाची असतात बघ. त्यांना कामाशिवाय दुसरं काय बी सुचत नाही. आता बी बघ, सकाळ सकाळ उठून ते पंचायत ऑफिसात गेलेत, ऐकतच नाहीत त्या. राणा भाऊजी, वहिनी, वहिनी, ऊन वाढले की तुम्ही जाऊन खोलीत आराम करा. जाऊ. अहो पण दवाखान्यात तर जायला पाहिजे का नाही? होय, जायला तर पाहिजे, न जाऊन कसं झालं? तेच आमच्या यांना हेच सांगितलं, एवढं काकुळतीला येऊन सांगितलं, पण ऐकलं नाही बघा आमचं. या सुरतचं बी काय कळत नाही बघा. आता दवाखान्यापेक्षा दुसरं कुठचं महत्वाचं काम याला? जाऊबाईंचं काम. आम्ही दोघं चाललोच होतो दवाखान्यात खरं, पण तेवढ्याच जाऊबाईंचा फोन आला आणि त्यांनी बोलवून घेतलं. खरं हे ऐकल्यावर आम्ही बी असंच गप झालो बघा. पण आता जाऊबाईंनी फोन करून बोलवून घेतलंय तर काय बोलणार हो त्यांना? पण मग आता आम्हाच ते दवाखान्यात फोन घेऊन जाणार. राणा भाऊजी, अहो आम्ही एकटा असतो का नाही तर आम्ही काय बी फिकीर केली नसती, पण आता आम्ही एकटं नव्ह. आता सासूबाई बी आमच्या संकट आहेत. ऊन बघा किती आहे, उगा उष्मा घाताना सासूबाईंना जर काही झालं बिलं म्हणजे. नाही 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 वहिनी, मी येतो की तुमच्या संगत. हो नाही, तसं नाही म्हणायचं हो राणा भाऊजी. आम्हासनी तुमची तुमची एवढी काम आहेत, ती सोडून कुठे येशील बरं? आम्ही एकटं असतो तर काय फरक पडला नसता. वहिनी, तुम्ही काय बी काळजी करू नका. माझी समधी कामं कॅन्सल, पहिलं दवाखाना महत्वाचं. चला जाऊ आपण. खरंच काय? होय. आत्ता जीव भांड्यात पडला बघा आमचा राणा भाऊजी. राणा भाऊजी, अहो तुम्ही सासूबाईंसाठी, तुमच्या आईंसाठी जे काय करायलाय का नाही ते त्या बघत असणार आणि तुम्हाला आशीर्वाद बी देत असणार बघा. होय साहेबराव, ते उरलेले अंघोळ दवाखान्यात आल्यावर घालतो काय? मला दवाखाना महत्वाचा, लगेच जाऊन येतो. विनी, चल. ठोकळा मोठीच. तू आमच्या नवऱ्याला कामाला लावलंस तर आम्ही बी तुझ्या नवऱ्याला घाण्याला झुंपू शकतो, हे ध्यानात असू द्या जाऊबाई. आता बघा याला कसा इमोशनली याडा बनवतो ते. वहिनी, अहो आपण प्रस्ताव द्यालोय खरं, पण सरकारी कामाची प्रोसेस लई स्लो असते हो. या साहेबांकडनं त्या साहेबांकडून फायली नुसत्या फिरत राहतात. पण आपल्याकडे दुसरा काही पर्यायच नाही. पाण्याच्या टाकीचा प्रश्न होता त्यावेळेला सगळ्यांनी श्रमदान केलं, वर्गणी काढली. पण आता यावेळेला सगळे तसं नाही करणार.
कारण लोकांना दिसताना हा प्रॉब्लेम रमेश दादांचा वैयक्तिक आहे असंच वाटतं. आहेच म्हणा. मी काय म्हणतो, आपण आबासनी डायरेक्ट वरच्या साहेबांना फोन लावायला लावूया की आणि आपली फाईल पास करून घेऊया. नाही नाही नको, आबांना फोन नको करायला. मला सरपंच म्हणून माझी जी कर्तव्य ती पार पाडू द्या. म्हणजे मी जर का आबांना फोन केला ना तर आपण सरकारी नियमांना बगल देतोय असं वाटेल. आपण नियमाप्रमाणे जाऊयात ना, बघूया काय होतं. नमस्कार साहेब. नमस्कार. मी दौलतवाडीची सरपंच अंजली रणविजय गायकवाड. हा बोला ना. प्रस्ताव घेऊन आलोय. हा ठीक आहे, ठेवून जा. नाही म्हणजे अर्जंट होतं जरा, काम पावसाळ्याच्या आधी व्हायला पाहिजे. नवीनच सरपंच झालाय का तुम्ही? हो. अहो मी पण नवीनच बदली होऊन आलो इथे. पण ही अर्जंट प्रस्तावाची कामं आमचे वरचे साहेब बघतात. बरं, मग त्यांच्याकडे जावं लागेल का? हा, पण पावसाळ्याआधी पास होणं जरासं अवघड वाटतंय. तरी पण बघा साहेब काय म्हणतात ते. हो ठीक आहे, हा? थँक्यू भाऊजी. नमस्कार प्रभू साहेब. साहेब आज रजेवर आहेत. बरं थँक्यू. हो. वहिनी, हे सरकारी काम आहे, असंच असते. या टेबलावरनं त्या टेबलावर, त्या टेबलावरनं या टेबलावर. चला आज जाऊया. ठीक आहे, मी बघतो काय करता येते लवकरात लवकर. चालेल, येतो. वहिनी, अहो ऐका की, आपण नुसतं आबांचं नाव सांगूया की. नाही भाऊजी, मला नाही पटत ते. बघा, त्यांनी आता फाईल ठेवून घेतली खरं, पण ती जागची हलायची बी नाही हो. ठीक आहे, आपण फॉलोअप घेत राहूया. काय उपयोग नाही वहिनी, काम व्हायचं तवाच होणार. बघूया, आपण सामान्य माणसासारखंच काम करू. अवघड आहे बघा. रमेश दादांचा प्रॉब्लेम अशाने सुटायचा नाही. आपण मनापासून काम करतोय ना, मग झालं तर. आपण काही ना काही करून रमेश दादांचा प्रश्न सोडवायचा. सरपंच म्हणून माझी जबाबदारी आहे. चला निघूया. मिस्टर का नाही आले तुमचे? ते त्यांचा बिझनेस लय मोठा आहे, कामामुळे जमत नाही त्यासनी. असं कसं? मुलापेक्षा आणि बायकोपेक्षा बिझनेस महत्वाचा नाही? हा, पण आमची कंडिशन जरा वेगळी आहे हो. काम सोडून नाही येता येत. आजकाल आपण सगळेच पैशाच्या मागे लागलोय हे खरंय. तुम्ही आत बसा, मी आले. हा. तुमचं मिस्टर का नाही आला असं विचारत होतो डॉक्टर. हे असं खोटं बोलायला लागतंय बघा आमच्या ह्यांच्या पायी. राणा भाऊजी, खोटं बोलायचं म्हणलं का नाही लय जीवावर येतंय बघा आमच्या. आणि कर असं सांगणं तर शोभत बी नाही. प्रोग्रेस चांगली आहे, काळजीचं कारण नाही. पण अहो आम्हासनी तर लई भ्या वाटायला हो. आम्हासनी आमच्या बाळाची लई काळजी वाटते बघा. काळजीचं काहीच कारण नाही, सगळं नॉर्मल आहे. अहो पण आमच्या पोटातला जीव नॉर्मल नाही ना व. म्हणजे गायकवाड घराण्याचा वारस जन्माला येणार आहे, टेन्शन तर असणारच का नाही. अनवय आमच्या पोटी आमच्या सासूबाई जन्माला येणार आहेत, खात्री आहे आम्हासनी तशी. अहो डॉक्टर म्हणून जरा काळजी वाटते बघा. म्हणजे काय होतंय माहितीये काय, असं आम्हाला का नाही असं असं धड 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 वाटतंय. आणि कोण काय असं मोठ्या आवाजात बोललं का नाही तरी बी असं एकदम कसतरी होतोय, जीव कावरा बावरा होतोय बघा आमचा. तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुमची काळजी घ्यायला आहेत ना घरातले सगळे. घरचे आता घरी कोण काळजी घेणार आमची. आम्ही नीट काळजी घेऊ. हो, तुम्ही जरा बाहेर बसा. का? वहिनी,
काहीतरी बोलायचं असेल तुम्ही थांबा की बाहेर. तुम्ही काय काळजी करू नका, मी बोलून घेतो. बाहेर काही जण इमोशनली वीक असतात आणि अशा वेळी जरा जास्तच काळजी वाटणं साहजिक आहे. तेव्हा यांना राग येणार नाही, वाईट वाटणार नाही किंवा कोणताही मानसिक धक्का बसणार नाही याची काळजी घ्या. होय डॉक्टर, आम्ही नीट काळजी घेऊ वहिनींची. बरं येऊ. या. राणा भाऊजी, काय झालं? काय म्हणलं डॉक्टर? काळजीचं काही कारण नाही ना? नाही नाही नाही, तुम्हाला जपळ सांगितले. अरे देवा, टेन्शनच आहे बाई हे एक. राणा भाऊजी, घरात कुणाला काय सांगू नकासा, आणि जाऊबाईंना तर अजिबातच नग. अहो, एकतर त्यांना बाहेरच्या कामाचं टेन्शन असते, त्यात आता उगं हे टेन्शन नग. वहिनी, तुमची काळजी घ्यायला मी खंबीर आहे की. अहो, तसं नव्ह राणा भाऊजी, पण तुम्हासनी 1760 कामं असतात. तुम्ही उगं ह्याच्यामध्ये पडू नकासा. हा, आमासनी फक्त काय पाहिजे काय नग ते ज्या त्या टायमाला द्या म्हणजे झालं. वहिनी, तुम्हाला काय बी पाहिजे असेल तर मला सांगा. मी तर तुमच्या संकट आहेच, पण अंजलीबाई बी तुमच्या संकट आहे. मग काहीच अडचण नाही. चला सावकाश. हा, बाहेर ये. बाय बाय. वहिनी आल्या. बसा. बर, काय काय झालं? स्वीकारला प्रस्ताव. स्वीकारला. मग कधीपासून सुरू होईल काम? हो रमेशराव, अहो आजच प्रस्ताव दिलाय ना. आता आधी तो मंजूर व्हायला लागणार. म्हणजे काम झालंच नाही म्हणा की. अहो, सरकारी कामं कशी असतात माहिती आहे ना रमेशदा, असं लगेच होत नाही हो. म्हणजे ग्रामसेवक म्हणत होतो ते बरोबरच आहे म्हणायचं. 2-4 महिने तर लागणार की याला. अरे देवा, माझं नुकसान व्हायचं तसं होणार. सरळ मार्गाने जायचं म्हटलं तर असंच होणार आहे. मग सोडा, नाही होणार. मला वाटलं अंजलीताई सरपंच झाल्यावर काहीतरी बदल होईल, पण कुठलं काय. आता यात अंजली वहिनींची काही चूक? मी तसं कुठं म्हटलं, पण अंजलीताई सरपंच आहे म्हटल्यावर काम होणार असं वाटलं होतं, पण ते फेल गेलं. दर साली होतंय तसंच या साली बी नुकसान होणार माझं. चल. आई ग, झालं नाही ना हो काम? मी सांगत होतो की होणार नाही म्हणून. झालं ना सांगून, मग परत कशाला येतोस रे? काय येतोस म्हणजे? मी तुझ्या घरी आलो काय सांग मला? नाही ना व? अरे गाव माझं आहे आणि गावचा एक जबाबदार नागरिक आहे. वहिनी चला घरी जाऊया. जावा जावा, आता घरी जाऊनच बसा. कारण काय, एक साधं काम झेपून झालंय तुम्हाला. पहिल्याच कामाला लागलाय नाट. आता 5 वर्ष गावकऱ्यांनी हेच बघायचं. अवघड आहे रे बाबा 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 बाबा. जय किसान पॅनेल म्हण, यांच्या मिटिंगा कुठे भरतात? शेतावर, शेताच्या बांधावर, आणि कुठे ते गोट्यात म्हण. आणि एवढं सगळं करून शेतकऱ्याचा साधा एक प्रश्न सोडवायला जमना, आणि गावच्या भल्याचं राजकारण करू म्हण. कसं होणार हो? हा, ठीक आहे, सांग भलं. भल्याचं राजकारण कर. या पप्प्याने आपल्या पॅनलवर डाऊट झालाय. लय काय काय खायची सवय.
रमेश दादाचा प्रॉब्लेम सोडवायलाच पाहिजे. वहिनींच्या इज्जतीचा सवाल आहे. हो, मी प्रयत्न केलेच आहेत. प्रस्ताव सुद्धा दिला. आता तो लवकरात लवकर मंजूर झाला तर ठीक आहे. नाहीतर आपल्याला आपल्या पातळीवर काही ना काहीतरी मार्ग शोधायलाच पाहिजे. काही ना काही मार्ग काढणारच.